नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर हिरवे वाटाणे आहेत, तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी 2 वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे फ्रेश, आणि 1 बटाटा शिलून घेतलेला आहे, मीठ टाकून घेतलेला आहे पातेलीमध्ये आणि छान बॉईल करायला ठेवलेला आहे। तर इथे मी मैदा गाळून घेतला, त्याच्यामध्ये थोडा ओवा क्रश करून टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडासा रवा मी ॲड केलेला आहे याच्यामध्ये, आणि मी 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। छान सगळ्या जिन्नस मी एकत्र करून आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून असा छानसा गोळा बघू शकता किती असा गोळा तयार होतो। तर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर तेल टाकून झाल्यानंतर मी थोडंसं आणखी मळून घेतलेलं आहे। मळून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे वाटाणेही छान शिजलेले होते, तर बघा मस्तपैकी शिजून झालेले होते। तर मी हे गार करायला बाजूला ठेवलं आणि आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। 4-5 मिरच्या घेतल्या मी, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 चम्मच धने, 1 चम्मच बडीशोप आणि 1 चम्मच जिरं आणि हाफ चम्मच मी याच्यामध्ये ओवा ॲड करून छान वाटून घेतलेला आहे। तर बघू शकतात असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आणि आपला वाटाणा छान गार झालेला होता, मॅश करून घेतलेला आहे मी, आणि कढई गरम करून घेतली, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तर आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे या मसाल्याला। तर त्याच्यामध्ये मसाला फोडणी देऊन झाल्यावर हळद ॲड केली आणि मॅश केलेला बटाटा आणि वाटाणा मी ॲड करून छान भाजीला फोडणी देऊन घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर टाकून छान भाजी तयार करून घेतली, आणि भाजी तयार केल्यानंतर थंड केल्यावर असे गोळे तयार करून घेतले, आणि त्याच्यानंतर आपलं इथे तेल गरम करायला ठेवलं, आणि इथे आपलं पिठाचा गोळा पुन्हा छान मी मळून घेतलेला आहे आणि अशा आपल्याला पाऱ्या करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला अशी कचोरी तयार करून घ्यायची आहे। तर मस्तपैकी शेप देऊन झाल्यानंतर आपल्याला हे तेल तापतच होतं आपलं। तर मंद आचेवरती आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे। तर आलटून पालटून छानपैकी मी असे ह्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तर बघू शकतात किती छान आपल्या अशा कचोऱ्या तयार होत आहेत। तर मस्तपैकी ही छान रेसिपी तयार होते, छान लागतात। तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा। बाय। आहे का तुझा?